सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। Give me another chance, I wanna grow up once again. कंधों को किताबों के बोझ ने झुकाया, 99% मार्क्स लाओगे तो घड़ी वरना छड़ी। लिख लिख कर पड़ा हथेली पर अल्फा बीटा गामा का छाला, कॉन्सेंट्रेटेड H2SO4 ने पूरा बचपन जला डाला। बचपन तो गया, जवानी भी गई, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। बचपन तो गया, जवानी भी गई, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। सुचितले त्यांच्या गाणे, मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागले कळ्यांचे फुलाची, कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे वाग आता, सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे। ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे, हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा, का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे। यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन, ना किसी मंजिल की फिकर थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे।
व्यवस्थित लावून आपल्याला कार्यक्रम सुरुवात करायची. आता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मला वाटतं वर्षा. मी आपले गुरुवर्य मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजकडे आसनस्थ व्हायचं. आपण इथे आज का जमलोय ते सर्वांना माहितीच आहे. आपण 2005च्या SSC बॅचला होतो, तर 2005च्या SSC बॅचचा आपण आज गेट टुगेदर करतोय. आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे. तर त्यासाठी आलेल्या सर्व मित्रमैत्रिणी व आपले शिक्षक जे आता कार्यरत आहेत, जे आपले माजी शिक्षक आहेत, त्या सर्वांचे धन्यवाद. सगळ्यात आधी माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. नमस्कार म्हणा सगळ्यांनी. तसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आज आपण 2025 ची SSC बॅच ही खूप गाजलेली बॅच आहे. का बरं गाजलेली आहे? 100 विद्यार्थ्यांमध्ये एकूण किती विद्यार्थी पास होतो आपण? 13. म्हणजे आठवणारी बॅच आहे. आजपर्यंत इतके विद्यार्थी त्यांचे कधीही पास झाले नसतील आणि इतक्या विद्यार्थ्यांची नापास संख्याही त्यांनी कधी बघितली नसेल. असा आपला आजची ही बॅच आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा मी नमस्कार करते. आपल्या बॅच तर्फे आपण आता अध्यक्ष सरांची आपण निवड करणार आहोत. बघा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसो श्री PN गुंजाळ सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी नम्र विनंती करते. सरांनी आपले अध्यक्षस्थानाचे स्वागत ताई वाजवायची आहे. कविता वाजवाने स्टार्ट. 1 2 1 2 1 2 3. ओके, चला. त्यानंतर प्रमुख यांनी त्यांच्या स्थानावर स्थानपन्न व्हावे अशी मी नम्र विनंती करते. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. इंग्रजी शिकवणारे बापूसो श्री JD पवार सर यांनी स्थानापन्न व्हायचे. त्यानंतर मराठी बापूसो श्री RM वाघ सर यांनी पण स्थानापन्न व्हायचे. सगळ्यांनी सगळ्या शिक्षकांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. बाकी सरांनी यावे व इतर सगळे प्रमुख उपस्थित शिक्षक वृंद यांनी पण कार्यक्रमास दीप प्रज्वलन करून शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दीपज्योति नमोस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योति जनार्दनः. बोलायचं ना, कसं बोलायचं? आत्मविश्वासाने कसं बोलायचंय? ठीक आहे, पुढचा कार्यक्रम तुम्ही चालू करा. आहे मदत करणे हे संस्कार आहेत आणि स्वागत करणे हे आपली संस्कृती आहे. त्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपले शिक्षक वृंद, प्रमुख पाहुणे करणार आहोत. सर्वात अगोदर आपले जे अध्यक्ष आहेत गुंजाळ सर यांचे स्वागत करणार आहोत. त्यांच्या स्वागतासाठी श्रीराम पाटील हे येणार आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आपल्या क्लासमधील एक आपला मित्र महेश एकनाथ खलाणे, तर तो आज आपल्यामध्ये नाहीये. आणि एक सविता वाघ म्हणून विद्यार्थिनी आपली मैत्रीण, तसेच जयश्री मोरे ही विद्यार्थिनी. आदरांजली वाहूया, त्यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटं स्थानावर शांतपणे उभं राहायचंय. आपल्या या विद्यार्थी मित्रांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्यांना देवाघरी चांगलं त्यांना मिळो शांत. प्रमुख अतिथी आयरे सर यांचं स्वागत भाऊसाहेब जाधव करतील. धन्यवाद भाऊसाहेब. JS पवार सर यांचं स्वागत वैशाली प्रभाकर वाघ या करतील. मीठी बात और चेहरे पर मुस्कान, ऐसे लोग ही है हमारी महफिल की शान. पवार सरांसाठी टाळ्या वाजवायच्या आहे. जो दिल के है खूबसूरत, खुदा ऐसे लोगों को कम बनाए है, जिन्हें ऐसा बनाया है आज जो हमारी महफिल में आए हैं. सर्व मित्र आणि मैत्रिणी, हा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे. त्यामुळे हा वैयक्तिक कार्यक्रम नसल्यामुळे कुणी सर्वात महत्त्वाची गोष्ट असं नका म्हणू की मला नाही बोलवलं किंवा आम्ही नाही आलो. एकाने दिलं म्हणजे सर्वांनीच दिलं. हा आपला कार्यक्रम सर्वांचा आहे. आता प्रत्येकाने स्वतःचं परिचय मनोगत व्यक्त करायचं आहे, त्याबद्दल वर्षा बोल. माझ्या आदर्श गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, ज्या कार्यक्रमासाठी आज आपण सर्व उत्सुक होतो तो आज सुरूही झालेला आहे आणि सर्व या स्वप्नवत जगामध्ये आपण दाखल झालेलो आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या समाजामध्ये शिक्षकाला खूप महत्व, मोलाचं आणि अनन्य असं साधारण आहे. शिक्षक गुरुजन हे आपल्याला आपल्या आई वडिलांपेक्षा एक वर्षा पायरीवर नेऊन ते आपल्याला सोडवतात. ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्याला संस्कार देतात, जे संस्कृतीचे आपल्यावर संस्कार घडवतात, समाजामध्ये राहणे खाणे पिणे चालणे बोलणे याविषयी आपल्याला काय करतात, शिकवतात. तेच आपले त्यापेक्षाही जास्त करून आपल्या आई वडिलांपेक्षा आपले गुरुजन वर्ग आपल्यावर काय करत असतात, संस्कार घडवत असतात. विद्यार्थी मैत्रिणींनो, गुरु फक्त आणि फक्त या गुरुजनांमुळे आपण आकाशामध्ये उंच अशी भरारी घेऊ शकतो. बघा, मी इयत्ता 5वी पासून या शाळेमध्ये आलेली आहे. गावातच शिकली. इयत्ता पहिली झेडपी मध्येच होते. त्यानंतर 5वीत आल्यानंतर मला मराठी वाचन सुद्धा येत नव्हतं. आज माझ्या मराठीचे शिक्षक HP वाघ सर ते आपल्या कार्यक्रमामध्ये नाही आहेत. HP वाघ सरांनी मराठी वाचन कसं करायच्या वर्गखोल्या नव्हत्या. या वर्गखोल्या नसताना आपण इतर झोपड्या बांधलेल्या होत्या. आठवतं का तुम्हाला? या दोघं साईडला झोपड्या होत्या. त्या झोपड्यांमध्ये HP वाघ सरांनी मला मराठी शिकवलेलं आठवतं. HP वाघ सरांनी पासून तर 10वी पर्यंत गणिताला कंटिन्यू असणारे गुंजाळ सर यांनी मला गणितामध्ये इतकं असं निपुण केलं की मी इयत्ता 5वी 6वीत असायचे ते मला गणित सोडवायला 10वीच्या क्लासमध्ये
क्लासमध्ये घेऊन जायचे. हे मला आठवतं. उंची कमी असल्याने ते मला खुर्चीवर उभं राहून 10वीच्या क्लासमध्ये गणित सोडवायला लावायचे. हे सरांना आठवत नसेल पण मला अजूनही आठवतं. त्यानंतर इंग्रजीला लेडी पवार सर होते. मला जेडी पवार सरांनाही वाचन लेखन, आपल्याला एबीसीडी 5वीला होती. आताच्या मुलांना नर्सरीलाच घरीच एबीसीडी सुरू होते, घरीच वाचन येतं. पण मी इयत्ता 5वीला आलेली असताना तेव्हा सुद्धा मला इंग्रजीचा ए फॉर ऍपल माहिती नव्हता. मला 5वीला आल्यानंतर ए फॉर ऍपल अँड झेड फॉर झेब्रा माहिती झालं. आणि त्यानंतर सरांनी वाचन लेखन शिक्षिका आहे. थँक्स फॉर जेडी पवार सर. त्यानंतर माझी तयारी नसताना सर आधीच नावं लिहून घ्यायचे, एवढं मला आठवतं. आम्ही इयत्ता 5वी पासून आम्ही 5 मैत्रिणी होतो. तर आम्ही या मैत्रिणी होतो इयत्ता 5वी पासून. झेंडा वंदन असो की 15 ऑगस्ट असो की 1 मे असो, आम्ही आमच्या काही झेंडा वंदनची जागा सोडायचो नाही. सगळ्या मुलीच आम्ही जनगण पासून झेंडा गीत पासून आम्हीच म्हणायचो. एकाही मुलीला 10वी पर्यंत आपण दुसऱ्यांना एंटर करूच दिलं नाही. आम्हीच म्हटलंय फलित होतात. तर काय म्हणतो आपण सरपंचांना? माझी सरपंच. आमदार निवृत्त होतो, माझा आमदार, माझी आमदार. खासदार निवृत्त होतो, माझी खासदार. त्यानंतर माझे जे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, यांना आपण माझी माझी म्हणतो. परंतु जर माझे एखादे रिटायर्ड शिक्षक मला भेटतात तर काय म्हणतो आपण? माझे शिक्षक. काय म्हणतो आपण? त्यांना माझी शिक्षक म्हणत नाही. सर जरी रिटायर झाले असतील पण त्यांना आपण माझी हा शब्द लावतच नाही. त्यांचं स्थान नेहमी हे उच्च स्तरावर आपल्या हृदयामध्ये कोरलेलं आहे. त्यांना आपण माझी शिक्षक म्हणत नाही. एवढं उच्च स्थान आपण शिक्षकांना दिलेलं आहे, याचा मला फार अभिमान वाटतो. बघा, आपल्याला शाळेत गेल्यावर आपल्या शाळेचे बालपण जर दिसले नाही तर आपण काय जगलो शाळेमध्ये, शाळेतले दिवस कसे घालवलेत हे मला असं सांगावं असं वाटतं. बघा, टीचरनी गृहपाठ केला पण वही घरीच राहिली, हे असे आपले उडवाउडीचे उत्तर द्यायचे. बघा, कविता सांगते मी शाळेची. रडत रडत आलो जिथे, तिथे गेलं घडून, घडत घडत गेलो तिथे रोज खडबडून. मस्ती करून थकलो नाही कधी मार खाऊन, मॅडमचा शिकलो बरंच काही ती गोड आठवण. ते रम्य बालपण आणि पुन्हा पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे. पुन्हा शाळेमध्ये वाटते जावे रे, पुन्हा शाळेमध्ये वाटते जावे रे. एवढे बोलून मी माझे शाळेविषयीचे मनोगत संपवते. अजूनही खूप बोलावं अशी इच्छा आहे, परंतु सगळ्यांना संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. तर पुढील विद्यार्थिनींनी यायचंय मनोगत व्यक्त करण्यासाठी. सगळ्यांनी स्वतःचा परिचय द्यायचा आहे. परिचयामध्ये त्यांनी मुली, सासर, पतीचे नाव सांगायचंय, मुलं आणि व्यवसाय. माझं सासर आहे मालेगाव, सासर आहे, पण आम्ही हल्ली मुक्काम बडगावलाच असतो. तेही एक शिक्षक आहेत आणि मीही एक शिक्षिका आहे. मला एक मुलगी आहे, ती आता 1लीला जाते. आमचा दोघांचा व्यवसाय शिक्षकी पेशा आहे. चला, आता उत्सुक मुलींनी सगळ्यांनी यायचंय. प्रत्येकाने आपल्या काय सांगू माझ्या मनाची व्यथा, काय सांगू मनाची व्यथा. आज वाचावीशी वाटते मला माझ्या शाळेची कथा, आज वाचावीशी वाटते मला माझ्या शाळेची कथा. अक्षरशः शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवून मी एकच विचार केला, आधी माझ्या गुरूंना वंदन. कारण आज मी या जागेवर उपस्थित आहे आणि काहीतरी बोलण्याची हिंमत ठेवते आहे, म्हणजे हे श्रेय कुणाला जातं? फक्त माझ्या गुरूंना, आई वडिलांना नाही. या शाळेच्या उंबरठ्यावर मी जेव्हा पाऊल ठेवला तेव्हा खरंच विचार नाही केला. म्हणजे आज मी एक स्वतः शिक्षक आहे, इंग्लिश मीडियमला मी शिकवते. आणि जर मला मराठी, इंग्लिश उत्तम प्रकारे लिहिता वाचता येत असेल तर आज मी अभिमानाने सांगेन, मी आज झेडपीच्या शाळेतून घडलेली आहे. 12वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलेली आहे. मुलांना नर्सरी पासून वर्षाने सांगितल्याप्रमाणे अगदी ABCD, A फॉर ऍपल, B फॉर बॉल, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तरीही ते उत्तम प्रकारे लिहू वाचू शकत नाही. अगदी आमच्याप्रमाणे हे सगळे श्रेय मी माझ्या शिक्षक वृंदांना देत शकत नाही. अक्षरशः प्रोत्साहन देणारे, प्रत्येक क्षणी मुलींना प्रोत्साहन देणारे, की तुम्हाला तुमचं स्वतःचं भविष्य जर घडवायचं असेल तर स्वतःला प्रेरणा द्या, स्वतःला काहीतरी करून दाखवा. हे नेहमी ते आम्हाला शिकवायचं. माझे आजीचे गुरु ते माझे आजोबा, पण तरीही त्यांनी ज्या पद्धतीने शिकवले त्याच्यापेक्षा उत्तम माझ्या शिक्षकांनी मला शिकवलं.
अगदी वर्षाने सांगितल्याप्रमाणे आम्ही इंग्रजी मनाकडून शिकलो तर JD पवार सरांकडून. प्रत्येक वेळेस त्यांना क्लासेसला फोर्स करायचो. ते तयारच नसायचे तरी पण त्यांना सर आमची ट्युशन घ्या, आम्हाला इंग्रजी शिकवा, इतरांप्रमाणे आम्हाला इंग्रजी लिहिता वाचता आलं पाहिजे, पुढच्या भविष्यासाठी आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. माझे मराठीचे शिक्षक होते HP वाघ सर, मराठीचे शिक्षक होते HP वाघ सर. मराठी त्यांच्यामुळे आम्ही शिकलो, मॅथ्स गुंजाळ सरांमुळे शिकलो. अगदी सगळ्या विषयात आम्हाला निपुण केलं असेल आमच्या शिक्षकांनी. आणि आज काहीतरी सतीश या सगळ्या मुलांचे मी आभार मानते, कारण हा प्रसंगच वेगळा आहे. सगळ्या आठवणी बाजूला. थँक्यू भारती. अजून पुढे कोण आहे? मी नावं घेतली त्यापैकी शाळेत खूप आठवणी येतात, खूप साऱ्या आठवणी. 5 वर्ष कुठे निघून जातात कळती शाळेतली, आणि पुढचं आयुष्य खूप खडतर असतं लग्नानंतरचं. पण हे जीवन हा उंबरठा हा इतका असतो छान की माणसाला इथे निरागस जीवन जगता येतं. कुठल्याही मनात काही वाईट भावना नसतात. खूप सुंदर असं, खूप छान असं जीवन असतं हे. त्याच्यात आपल्याला शिक्षक लागतात. आपले शिक्षक जे आपल्याला खूप काही शिकवतात. त्यांचं अक्षर इतकं सुंदर असायचं की आजही त्याच्यामुळे आपण त्या अक्षराने आपण शिकतो. आणि खूप काही म्हणजे अक्षरही शिकवतात ते आपल्याला बोलायला वाचायला सगळंच शिकवतात. त्यांच्या कामात इतके व्यवस्थित होते की त्यांचं ऑब्झर्वेशन असायचं. कडे बघा, सरांचं खूप छान होतं. मुख्याध्यापक सरांचं म्हणजे पंडित सर इथं पाहिजे होते आज. ते ज्या वेळेस ह्या शाळेत होते, ही शाळा खूप सुंदर होती. माझे ग्राउंडवर झाडं झुडपं, एवढं मोठं ग्राउंड होतं पण खूप स्वच्छ असायचं, खूप छान असायचं इथं. आणि रमायचं माणूस. आपलं ग्राउंडवर सगळे खेळ खेळायला मिळायचे, ते पण खूप छान शिकवायचे. मला आठवतं की सर स्पर्धा व्हायच्या, खूप छान स्पर्धा व्हायच्या इथं शाळेमध्ये. त्या स्पर्धांमधून जेवढा आनंद घ्यायचो ना तो मला भविष्यात कधी मिळणार नाही. आणि एवढं डोक्यात बसवायचे सर की विद्यार्थ्याला दुसऱ्या दिवशी ते आठवायलाच पाहिजे त्यांनी शिकवलेलं. एवढं छान असायचं. माझा रिझल्ट आपला रिझल्ट लागला 10वीचा. रिक्वेस्ट केली सरांकडेच गेली, सर माझा रिझल्ट घ्या, म्हणजे ती सरांना भेटायला गेली, मी पास झाले असं. तर मला सरांनी घरी पाठवून दिलं, तुझा रिझल्ट आज भेटणार नाही, तू घरी जा म्हणे. म्हटलं सर का नाही? उद्या येताना पेढे आण, तरच तुझा रिझल्ट भेटेल. मी घरी गेली, दुसऱ्या दिवशी पेढे घेतले आणि मग रिझल्ट घ्यायला आली. सर मला खरंच तुमची खूप आठवण येते. म्हणजे मी D.Ed करत होती तेव्हा मला पदोपदी शिक्षकांची आठवण यायची. मुलगी आता 5वीला जाणार आहे आणि माझी मुलगी 2.5 वर्षाची आहे. मला इथे येऊन खूप आनंद झाला. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थी मित्रांनी म्हणजे सगळ्या मुलांनी, खास करून सतीश, आपले भाऊसाहेब वगैरे मुलांनी सगळ्यांनी हा कार्यक्रम जुळवला. मला याचा खूप आनंद झाला. असे कार्यक्रम होत राहतील तर खरंच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि आपले शिक्षक आपल्याला भेटतात ह्या निमित्ताने. आणि सर्वांनी भाऊसाहेबच्या टाळ्या वाजून स्वागत करावं ही माझी नम्र विनंती. त्यामागे 2 कारण आहेत. कार्यक्रमासाठी सर्वात जास्त मोठा हातभार भाऊसाहेबकडून आहे. सर्वांना मोटिवेट करणं पण भाऊसाहेबकडूनच आहे. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी सांगत नाही. आणि भाऊसाहेबचा आज बर्थडे पण आहे, त्यामुळे भाऊसाहेबला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊसाहेब आणि ना मी जर शाळा सोडी मी पुढे 12 लोक पण काही बोलायला भेटले नाही. मी कॉलेजला BBM असताना पहिल्यांदा भाग लिहिला. तर सूत्रसंचालन बी काय तर परत शिवाजी महाराजांवर भरपूर ठिकाणी भाग लिहिता. मग नंतर राजकीय जीवन मग पिंपरी चिंचवड मी उपाध्यक्ष आहे. मग तडेपणांना छोट्या मोठ्या कॉर्नर माहिती का हां परत मिटिंगाला कसं मी बोलत. तरी आता सुरुवात करू का भाषण? शिवाजी महाराजांना वंदन करतो. व इथे बसलेले व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व गुरुजन यांना मी अभिवादन करतो. व समोर बसलेले माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी, क्लासमेट. आता मागच्या आठवड्यात सांगायच्या म्हटलं तर मी कसा होता हे तुम्हाला माहिती असेल. मिलन म्हणजे ना गुंजार सर दिसले की भाऊसाहेब तो ठीक आहे ना तिथं जाऊन बस. आता तास संपला तर मग तू ये. पण एक तुम्हाला सांगतो, मी इंग्लिश नापासून
गेलो पण गणित नापास झालो. मी डायरेक्ट ना तास सुरू झाला की पहिला भाऊसाहेब तू पहिला बाहेर जा, तू बाहेर राहतो का मी जाऊ, मग मी सांगायचो सर मी जातो. आणि मॅडम आल्या नाही तर मॅडम आम्हाला इंग्लिश शिकवायचे 8वीला. आणि त्यानंतर आमचे 9वीला क्लास टीचर होते ऐरे सर. इंग्लिश शिकवायचे ऐरे सर नंतर आम्हाला जेडी पवार सर 10 वाजेपर्यंत इंग्लिश शिकवायचे. हा तरी आम्ही इंग्लिश नापास झालो. नाही मला काय होतं नाही ना दाबात म्हणलं. तर जुनी आठवणी इतकी आहे की आता मला बोलायला पण म्हणजे भेटणार नाही थोडं एवढ्या आठवणी, पण सर्वांना बोलायचं आहे त्यामुळे मी थोडक्यात घेतो. आणि सर तुम्ही वेळ दिला, तुम्ही नाशिकला होते, मी इथं सर्वांना कॉल केला होता, मला तुमचा नंबर व्हॉट्सअप दिला होता. हां आणि बाकीचे आता कोण आहे बोला. तर परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन धन्यवाद. ठीक आहे. मी आज इथं आपला स्नेह समारंभाचा कार्यक्रम आहे. माझ्या गुरुजन वर्गात सर्व गुरुजनांचा मी साष्टांग दंडवत करते आणि मी सर्व मित्रमैत्रिणींचे पण आभार व्यक्त करते की तुम्ही सर्व इथं उपस्थित झाले, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि आज जो आपण कार्यक्रम एवढा आणला आहे, अंमलात आणला आहे की सर्वजणांनी एवढी म्हणजे सर्वांनी आपल्याला सांभाळून घेतला आणि सर्व उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल पण मी खूप खूप तुमचे सर्वांचे आभारी आहे. सरांचे पण आयरे सर आपल्याला खूप कमी वेळ, आपल्याला 1.5 वर्ष आपल्या शाळेमध्ये होते, तरी त्यांनी आपल्याला इंग्लिश वगैरे खूप छान शिकवलं होतं. आणि गुंजाळे सरांचं मॅथ खूप छान होतं. सरांकडे कोणी लक्ष नाही दिलं की सर चॉक नाही तर डस्टर मारून फेकायचे. आणि मला जेडी पॉल सरांची एक चांगली आठवण आहे की मला भाषण वगैरे, मला हिंदी आणि आयरा आणि मराठीचा प्रॉब्लेम होता. मी लहानपणापासून जास्त शिकलेली नाहीये, शाळेत वगैरे काही उपस्थित राहायची नाही, कारण माझ्या वडिलांची शेती खूप होती, ते सतत मला शेतातच पाठवायचे. कधी मला गुंजाळे सर पण पिकअप करून घेऊन यायचे शाळेत. अशी परिस्थिती होती माझ्याली. खूप कमी वेळ दिला मी शाळेला, पण अनुभव खूप आहे. आणि एनसीआर सर पण म्हणजे मी त्यांना आज म्हणजे त्यांना खूप मिस करते की ते आम्हाला शाशीच्या त्रासाला खूप मदत करायची सकाळीच. ते पण आज नाही आहे, तर त्यांचं पण एक म्हणजे कौतुकच आहे की आम्हाला त्यांनी शनिवारच्या दिवशी पीटीचा तास घ्यायचे ते आमच्याकडून. आणि रंगराव सर असायचे पण जवळच प्रेम पण करायचे मुलांवरती. हे पण एक आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे सर असे होते की ते राग पण करायचे पण लगेच जवळ पण घ्यायचे. म्हणजे त्यांचा एक अभिमान वाटतो की सरांनी मुलांना, सरांची पण खूप आठवण आहे. सर चाळीसगावरून येताना आवडे घेऊन यायचे. अशा काही ठराविक आठवणी आहेत की शाळेमध्ये जेवढं कमी बोललं ना, एकदा सिंदखेडला गेलो होतो तेव्हा सरांनी गाडीने छननने हे गाणं म्हटलं होतं, ते आज सरांनी म्हणून दाखवावं एवढी आमची इच्छा व्यक्त. नाव कविता सतीश पाटील. आता मी गणेशपूरला राहते. मी या शाळेची माझी विद्यार्थिनी होते. आता सध्या माझा परिचय सांगते, मग माझे अनुभव सांगते. चैतन्य संस्था प्रेरित स्वप्नपूर्ती ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ येथे मी कार्यकर्ता आणि अकाउंटंट आहे. आता जवळजवळ मला जॉबला लागून 5 वर्ष झालेले आहेत. जे काही श्रेय ते मला या शाळेतनं जे काही शिकायला भेटलं आणि ज्या पदावर मी आज आहे, कार्यरत करते स्वतःच्या पायावर, त्यामुळे त्याच्यामध्ये सगळा हात जे काही श्रेय ते सरांचं जे या सगळ्या सरांनी खूप छान पद्धतीने मला शिकवलं आणि घडवलं. आज माझं जे काही असं वाटतं मला शाळा की आपल्याला खरंच ही शाळा ही खूप म्हणजे खूप काही आम्हाला जुन्या आठवणी ज्या आहेत त्या आज कितीही सांगितल्या तर खूपच कमी आहे, पूर्ण दिवस आहे अपूर्ण पडणार आहे. खूप इतक्या आठवणी आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे जे आपले मुख्याध्यापक होते ते खूप स्ट्रिक्ट होते आणि त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सवय लावली आहे. तर पूर्ण पाढे म्हणायला लावायचे आणि 10वीच्या वर्गात घेऊन जायचे की ही मुलगी पाढे म्हणते, तुम्ही शिकायच्याकडनं पाढे. सरांनी माझे पूर्ण कम्प्लीट पाढे नेहमी जेव्हा यायचे तेव्हा मला पाढेच म्हणायला लावायचे. त्याच्यामुळे माझे पाढे सगळ्या सरांनी चांगल्या पद्धतीने पाठ करून घेतले होते. आणि गुंजाळ सरांनी मॅथमध्ये खूप छान शिकवलं सरांनी आम्हाला. सरांची एक गोष्ट मी आज विसरू शकत नाही. सर आम्हाला नाही आलं तर बेंचवर हात ठेवायला लावायचे, छडी मारायचे. जोपर्यंत मॅथमुळे माझ्या कामामध्ये मी अग्रेसर आहे. ग्रामरमध्ये आम्हाला ग्रामरचे जे सेंटेन्स असतात, ग्रामर कसं असल्यामुळे त्यांची एक कमतरता वाटते आहे.
पाहिजे होत्या, त्यांनी खूप छान पद्धतीने इंग्लिश शिकवलं. आणि मला आठवतं एक वेळेस अश्विनीला आणि मला मॅडम घरी घेऊन गेल्या होत्या 6वीला असताना. ते सगळं फिरवलं. त्यांच्यासोबत आर्यनवाग सर पण होते. ते तो क्षण मी विसरू शकत नाही. अजूनही मला जळगावला गेली का आठवण येते. चालेल, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्वात आधी सगळ्या शिक्षकांना माझा नमस्कार आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण. मी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर बोलते आज, म्हणून मी आज हिंमत करते बोलायची. शाळेत असताना मी कधीच हिंमत नाही केली. आणि गुंजाळ सर म्हणजे याच्या अगोदर कुठल्याच सरांचा मार खाल्ला नव्हता, फक्त गुंजाळ सरांचा मार खाल्लेला आहे मी. ते पण सवितामुळे बिचारी नाही आता. आणि जेडी पवार सरांचं तर आता तू सांगितलं ते गाणं, त्याच्यामुळे ते शब्द खूपच लक्षात आहे. आणि आपले आर्यन बापू ते पण, त्यांचा एक शब्द आठवतो का, होपलेस. खेळायचो वर्षाच्या घरी. वर्ष शेळके होती तिथं. तिच्या घरी जाऊन खेळायचो आम्ही. आणि माझं नाव वैशाली प्रभाकर वाघ आणि मी मुंबईला राहते आणि मी सध्या हाऊसवाईफ आहे. मला नाही वाटत 102 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी असेल ज्याचा गुंजाळ सरांनी मार खाल्लेला असेल. सर्वांनी खाल्लाय, त्यामुळे सर्वच हुशार आहेत. पवार सर, आपण स्टेजवर यावं ही आपल्याला विनंती. सर, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि या संसाराच्या गाडामध्ये काही बदल होतात. ते बदल मी आपल्याला दाखवू इच्छितो. हातात मोबाईल लिहा का, सांगा की स्कॅन द्या का पहिले. सेल्फी मध्ये जा, स्वतः सेल्फी दे का. घेतला, समोर केला. आता असा करा, काढा एक फोटो. काढा ना, बोलव काढला. आता असं करा, असा सेल्फी घेतला. घेतला. आता असं करा, घेतला. वरती किती राहणार. घेतला, नाही जाईल ना. हो, घेतला. समोर करा. आता स्वतःचा काढला. त्याला साईड ऐक रे, हात जोडा. सगळ्यांनी सर्वात प्रथम बघा, ज्या विद्येच्या देवतेमुळे आपण एकत्रित आलेलो, त्या विद्येच्या देवतेचं आपण या ठिकाणी नामस्मरण घेणं हे क्रम प्राप्त आहे. त्यामुळे सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचंय, उंच आवाजात म्हणायचंय. खाली बस, खाला नाही, खाली बस. तू काय वळवळ करा ना. कोणालाच पाण्याची गरज नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणीच घेणार नाही. हात जोडले, जोरात माहिती माझ्या मागे एकदम मन मोकळं करतील. खुल्लास. आता अभिनय जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. तुम्ही आता एकत्र आले, त्याच पद्धतीने जर आम्ही एकत्र आलो ना, तर दोघांचं एकदम आमच्या समोर रोल ऑफ दी मॉडेल असं असायचं. हे लक्षात घ्या. त्यानंतर मी या ठिकाणी बघा, सर्वात प्रथम 3 मातृभूमींना नतमस्तक होऊ इच्छितो. सर्वात प्रथम म्हणजेच ही मातृभूमी, या मातृभूमीवर मी या 84 योनीतून जन्म घेतलेला आहे. ती मातृभूमीवर मी उभा आहे. त्या मातृभूमीला सर्वप्रथम मी या ठिकाणी वंदन करतो. त्यानंतर ज्या मातेने मला जन्म दिला त्या मातेला मी या ठिकाणी मनापासून वंदन करतो. आणि ज्या मातेने आम्हाला घडवलं त्या सावित्रीला मी सर्वप्रथम वंदन करतो. आणि त्या सावित्रीमुळे तुम्ही एक सर्व इथे जमलेले आहात आणि आम्ही देखील जमलेलो. त्या तिघांना वंदन करून मी आजच्या माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. दादाश्री, तुमचं एव्हरी टाइम
I use and utilize this sentence. Well begin is a half done. आजच्या कार्यक्रमाचे आधारस्तंभ त्यांचे कोणीच गाडा तुला गुंजा सर तेच येणा तुला जोरात मारायला पाहिजे होतं असा घरचा येणा एवढं मला काम येत असायचं कारण मी गलित त्यांना पूर्ण संशोधन करत जायचं. गुंजा सर म्हटलं एकाने तर मला दाखवलं होतं सर येणा काही ना आता अंगठा तोडेल येणा जास्त नाही अजून जास्त तोडायला पाहिजे होता असं सुचवत असायचं. आदरणीय आपल्या कार्यक्रमाला लाभलेले बघा गुंजाच एवढ्या दूर नाशिकहून आले आणि 98ला पाहिलं होतं दैवतला. माझी सुरुवात 98ला आहे. 98ला पाहिलं आताही पाहतो जसे तसे दादांना जसे तसे आणि ते तुम्हाला लाभले हे तुमचं भाग्य लागतं बरं. हे जसे तसे आहे आणि ते एवढे वेळात वेळ काढून आले. जे विद्यार्थ्यांना टच मध्ये असतात ना ते सतत कुठे ना कुठे यांना मिळत असतात. लक्षात घ्या. कॉन्फिडन्सली सांगताय की सर तुम्ही घ्या असे आपल्याला लाभले आदरणीय दादासाहेब आहिरे सर इसे आहिरे सर आणि ज्यांच्याची मी सरळ कधीच बोललो नाही. आपल्या पितृतुल्य समान म्हणजे आदर त्यांचा कायम ऋणी आहे. सतत त्या ठिकाणी बापूंची आठवण काढत असतो. आणि माझे स्नेही पवार सर बघा सकाळी 7 वाजता या ठिकाणी हे करत आहेत आणि त्यांच्या टाच्यावर पाव घेऊन म्हणजे आदरणीय माझा विद्यार्थी म्हणू का शिक्षक म्हणू तुम्ही सांगा. आणि गावाचं नेतृत्व करणारे सर्वांमध्ये बघा जसं आहे तसं सांगणारे आदरणीय वाक्य पण मी इंग्लिश मध्ये सांगतो. दादा सो तुमची परवानगी घेऊन बघा वाक्य आहे कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग. लक्षात ठेवा कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग. तुम्ही पहिले ग्रुपने भेटला सुरुवात झाली कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग. वर्किंग टुगेदर इज अ प्रोग्रेस अँड कीपिंग टुगेदर इज अ सक्सेस. आणि तुम्ही ते पाळलं सांभाळलं म्हणून तुम्ही सर्व काय आहात सक्सेस आहात. काय आहात सक्सेस आहात की नाही. आणि सक्सेस केव्हा येतं जेव्हा एकत्र आलं ना तेव्हा सक्सेस येतं. एकट्या दुकट्याने सक्सेस हे नाही. हे जे अँकर आहे दोघं इथं का बोलता एवढं की हे सगळं आमचं एकत्र येणं आहे. सर्व शिक्षकांचं पंडित सर असतील वाय वाघ सर असतील हिवरे मॅडम पी पगारे सर एल.सी. वाघ HP वाघ रण वाघ सगळे जे असतील जे माझे स्नेह होते आठवतं सहज आठवलं. आता मला सर विचारलं सर काय लिहित आहे. जेव्हा सतीश बोलत होता ना मी याला सत्यात म्हणायचं. सत्या मला बोलणं काही उलटर आहे. मला बोलणं उलट आहे. मी जगा कधीच आपलं जगदीश कधीच म्हटलं नाही जगात म्हणून तू सर्व जगाचं जग आहे पण तू जगात झाला आहे असंच म्हणायचो. रेखाला कधीच रेखा म्हटला नाही. काय म्हटलं रेखा मी तुला हा रेखी किंवा खारे हे का असायचं की तुमच्यातले जे सुप्त गुण आहेत तुमच्या ज्या काही कलागुण आहेत तुमच्यातले जे काही म्हणजे आतून भरलेल्या ज्या गोष्टी त्या बाहेर काढण्यासाठी हे अटॅचमेंट असायचं. त्यासाठी हे बोलण्याचं असायचं. एकच सांगायचं वाटतं की नातं असतं मनाचं शुद्ध पवित्र तसंच नातं असतं शिक्षकांचं विद्यार्थ्यांची. तसंच नातं असतं शिक्षकांचं विद्यार्थ्यांशी. बघा हे नातं तुम्ही टिकून ठेवलं. आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी अंगावर शाळे येत आहे. आदरणीय गुंजाबापू असतील आयरे सर असतील रणवाग असतील किंवा जे घरी असतील ते सुद्धा येणार असं खुदखुद आवडेल त्यांना की नाही रे या विद्यार्थ्यांनी एवढे आपल्याला आपुलकीने बोलवलं मी जाऊ शकलो नाही. काही परिस्थिती असेल किंवा उष्णताची तीव्रता खूप आहे त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. पण एक लक्षात घ्या एवढं तुम्ही संसाराचा राडा आहे. सर्व चिल्ला पिल्ला बालगोपाळ आहे बरोबर. आम्ही जेव्हा तुम्हाला सांगायचं अरे नगर असं करू नका. आता जेव्हा तुम्हाला ते त्रास देत आहे तेव्हा कळतं सर तुम्ही बरोबर सांगेल बरं का. एक पण पाडू आहे काय इथे करायची का की याच्यातून तुमच्यामध्ये बघा शिक्षकांचं असं असतं. मी आता उभा राहा याचं ना हा आहे ना माझ्याजवळ यायचा एवढा शांतपणे यायचा ना मी काहीतरी वाचत राहायचो. सर काय करायला असं काय चालू आहे काहीतरी यांना जिज्ञासेने विचारायचा. आणि आज बघा तो इतक्या मोठ्या पदावर आहे ते ऐकून आम्हाला अप्रूप वाटतं. आम्हाला अप्रूप वाटतं की नाही. बघा इतकं छान ओरिएंटेड म्हणजे ब्रँड कंपनीमध्ये तुम्ही सगळे ब्रँड आहात. हे पहा असं म्हटलं जातं की टीचर इज अ मिरर ऑफ सोसायटी. तुम्ही आहे आणि या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी
इतकं म्हणजे आपली सासू कशी, सासरा कसा, नवरा कसा, दियर कसा, जेठ कसा, तुम्ही कसा, आम्ही कसा, एवढं असताना एवढी उपस्थिती आहे. आणि एक निकालाचं तुम्ही मगाशी बोललात बघा, त्यावेळेस आम्ही सच्ची पाहिजे गुंजावचल वगैरे, पण तुम्हाला त्याचं मत नाही. उतारा तर चालच काय होत, उतारा तर चालच काय होत, या भ्रांतीमध्ये राहिले म्हणून तुम्ही 100 पैकी 13 विद्यार्थी पास झालात. तरी तुम्ही 13 मध्ये तुम्ही ब्रँड झालात आणि प्रत्येकाने आपला आपला व्यवसाय स्वीकारलेला आहे. आता काही काय म्हणतात सर, मी घरात सध्या या धावपळीच्या युगामध्ये आपला सुसंस्कृतपणा कुठेतरी काय होतोय, हरवतोय. आणि तो हरवू पाहतोय, तो हरवू नये म्हणून आपण हा असा मेळावा या ठिकाणी आयोजित करतोय. तुम्ही बघा सकाळीपासून सगळ्यांना टेन्शन आहे कामाचं, याचं त्याचं, प्रत्येक वैद्यकीय असेल किंवा कुठलाही असेल, आम्हालाही असेल, व्याप आहे, कामाचा खूप व्याप आहे. पण त्या व्यापामध्ये तुम्ही इथं आलात, सगळ्यांचे चेहरे असे ना, सगळे बगीचा मागे चेहरा कसा टवटवीत दिसतो तसे सर्व टवटवीत वाटताय. तुम्ही सर्व सांगितलं की आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. आम्ही तर घडलेलोच, बाबासाहेब घडले, त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पिढी घडल्या, तिसरी पिढी, आमची पिढी घडली आणि आमच्या समोर बसलेली ही एवढी छान पिढी घडली म्हणजे घडली, हा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि या ठिकाणी मला आयोजकांनी तुम्ही आमंत्रित केलं, मी तुमचं खूप खूप ऋणी राहील. ऋणी काय राहील तुमचं, काय राहील, मी ऋणी राहील. आणि जेव्हा आपण या ठिकाणी तुमची जी इच्छा आहे, माझं काम कसं राहायचं, ऍक्टिव्हिटी राहायचं, मला ना असं बाजूला ऐकायची काढा नाही. मला सर काय सांगायचे, MN पवार सर काय बोलायचे, मी वर्गात फक्त शिक्षक, मैदानावर शिक्षक, मला खेळ आवडायचे, व्यायाम प्रकार वगैरे, मी योगासन वगैरे सगळे घ्यायचो. पण इथून जर शाळा सुटली, समजा कोणी का भेटणार, समजा प्रेमराज भेटला, लगेच मी गळ्यात हात टाकून घरी जायचो. मला सर्वजण गुंजाव सर काय म्हणायचे, का रे पण येणार का, त्याच्या गळ्यात का बरं हात टाकला, दादा स्टाफ मातृत्वावर प्रेम नाही, गाव मात्यानावर प्रेम नाही, असं माझं राहायचं. म्हणजे विद्यार्थ्यांची आपुलकी जवळीकता. आणि मी फक्त काय म्हणायचे, ट्युशन साठी हा प्रकार आहे, जेडी पवार फंडा आहे, माझा फंडा मी स्वतः अवलंबायचो. ट्युशन असे घ्यायचो की पहिले दणकून, पहिले ब्रँड तयार करायचो आणि मग पैसे मागायचो. बऱ्याच तयार तर पैसे बी दिले तरी मी मागितलं का नाही. पण मला मैत्रीयुक्त अतूट नातं ठेवायची एक आवड होती. त्यामुळे मी मुलींची सुद्धा गप्पा मारायला आवाज काही नाही ना बरं. भारत माता की, भारत माता की, महाराष्ट्र दिनाचा, महाराष्ट्र दिनाचा, सगळ्या कामगार दिनाचा, जय हिंद, जय भारत. नमस्कार. मी सध्या तहसील कार्यालयाला आहे सर्व्हिसला, चोपडा तहसीलला. मी अनिल मिथुन वाघ, मी नाशिकला असो इंडिया कंपनी कार्यरत आहे. काय बोलू ते सांगा. जाधव, सध्या मी कॉन्ट्रॅक्टर आहे, ऊस तोडणी, नाशिक कादवा सहकारी साखर कारखाना. आणि दैवतला 2 ट्रॅक्टर आहेत माझे आणि शेती व्यवसाय पण बघतो. सर नमस्कार. तुझ्या आईचा माईक नाही आमच्याकडे, तू ऍडजस्ट करू नको. माहिती होतं मेरा नाव. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझं नाव संदीप बाळासाहेब केदार. मी सध्या मुंबईला राहतो आणि कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉबला आहे. जसं सरांनी सांगितलं, मी माझे 2 शब्द बोलू इच्छितो. आतापर्यंतचा जो माझा प्रवास होता ॲज अ बॅक बेंचर्स, आणि 4-5 मित्र असायचो जे फक्त शेवटी बसून सगळं बघायचं, सर जे शिकवायचे ते सगळं त्यांचं अनुकरण करणे किंवा गप्पा गोष्टी करणे आणि खोडकरपणा करणे असं आमची सवय होते. तर आत्ता माझ्या जीवनातील हा पहिला प्रवास आहे जो मी एक बॅक बेंचर ते जो माईक आहे इथपर्यंतचा माझा पहिला प्रवास आहे की मी आज तुमच्या वतीने मला ही संधी मिळाली की मी आज माईक पर्यंतचा माझा प्रवास कंप्लीट केला. आतापर्यंत मी माईक हातात घेतलेला नव्हता. तर मी आणि
भाऊसाहेब जाधव यांचेही धन्यवाद करतो की यांनी खूप पराकाष्ठा केली की एवढ्या लोकांना एका ठिकाणी उपस्थित करणं खूप कठीण होतं. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या ठिकाणी असताना सुद्धा तसेच आपले गुरुजन वर्ग जसे सर आपल्यासाठी नाशिकवरून आले तसंच सगळ्यांनी उपस्थिती दिली आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यासाठी मी सगळ्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. माझं नाव जितेंद्र राजेंद्र पगारे. मी एक छोटा व्यावसायिक आहे. माझे सिनियर सतीश पाटील आम्ही दोघं मिळून एक छोटासा व्यवसाय चालवतो. मी राहायला कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. बर त्याने माझं आवर्जून नाव घेतलं कारण की त्याला माहित आहे बोलू शकत नाही म्हणून त्याने माझं नाव घेतलं. नाही तो सकाळला की मग कामावर धाडतील का. धन्यवाद. अजून नाव सांगा आणि काय नाव काय आम्हाला. हॅलो नमस्कार, माझे नाव सुवर्णा आनंदा बोरसे. मी जशी 10वीचे पेपर देऊन गेली त्यानंतर मला शाळेत यायचा चान्स भेटला नाही. इच्छा असायची की कधीतरी जावं, शाळेला भेट द्यावी, जुन्या आठवणींचा उजाळा करावा, पण ते काही शक्य होत नव्हतं. पण काहीच कारणाने वैशाली, सारिका, भाऊसाहेब, सतीश यांनी सगळ्या मिळून गेट टुगेदर कार्यक्रम घेऊन यायचा हे केला. तर मला पण आनंद वाटला. मी पण त्याच्यात थोडी इच्छुक झाली आणि त्यांना थोडं सपोर्ट करू लागले. माझ्या जवळजवळ 10-15 मुलींचा नंबर माझ्याजवळ सहज होता. तर आता गेट टुगेदर म्हटलं म्हणजे सगळे आपले मित्रमैत्रिणी आपण जवळ आलो, भेटलो, जुने शिक्षक आठवले, जुने आपल्या आठवणी झाल्या, शाळेच्या आठवणी आल्या, उजाडल्या आपल्या. सर भेटले. सरांच्या प्रत्येकाने आपल्याला आयरे सर इंग्लिश शिकवायचे, बेबी पवार सर इंग्लिश शिकवायचे, गुंजाळ सर मराठी मॅथ्स शिकवायचे, आरेनाथ सर आपल्याला 6वी आणि 7वीला क्लास टीचर होते. सर म्हणजे मला इतका आनंद होतोय आज इथे सगळे जमले. असं वाटत नाही की आता 10वीलाच आहे मी असं वाटतंय. मी काळातला राहते, शेती आमची. मला तो माझं आधीचं नाव कविता कमलाकर, आताचं नाव कविता मनोहर पाटील. मी अंतुर्लीला शिक्षिका म्हणून कार्यरत करत आहे. मी आधी कधी 5वी पासून तर 10वी पर्यंत कधी भाषण घेतलेलं नव्हतं, स्टेजवर पण चढलेली नव्हती. मला खूप भीती वाटायची की स्टेजवर चढल्यानंतर की मी चुकून जाणार की काय असं तसं. पण मी आता शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आधीचं नाव सोनबाई निंबास सोनवणे, आताचं नाव नूतन मोहन मोरे. मला एक मुलगी आणि मुलगा आहे आणि माझे मिस्टर पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. थँक्यू. नमस्कार, मी माझ्या मित्रमैत्रिणींना मनापासून आभार करते की मी आज इथं सर्वांसोबत जमली, इथं एकत्र आलं आपण आणि भेटलो. म्हणजे 20 वर्ष झाली आज आतापर्यंत आपल्याला कधी कोणाचा फोन नाही, काही नाही, आणि आपण आता एकत्र आलोय, इथं भेटलो, सर्वांशी गप्पा केल्या, गोष्टी केल्या. सर्वांना मी सर्वांची आभारी आहे. माझं नाव वर्षा दीपक देवरे. मी खडकदेवळाला राहते. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि मी सर्व सरांची पण आभारी आहे की त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं. मी 5वी पासून 10वी पर्यंत कधीच माईकवर बोलली नव्हती, कारण असं वाटायचं की आपण काहीतरी चुकून जाऊ की असं छातीमध्ये एकदम धडकं व्हायचं की आपल्याला काही बोलता येणार नाही बुवा. त्यामुळे कधीच बोलली नाही. आज पहिल्यांदा वेळेस बोलली मी माईकवरती. तर मी तुमचं खूप मनापासून आभार करते. जे कार्यरत होते. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. तसा आपला वर्गातला किस्सा आहे. रेणुका पण सेम वाक्य म्हटली होती, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. असे पुरी माहिती दिली आता. माझं नाव रेणुका कैलास वाघ आणि सर्व माझ्या गुरुंना नमस्कार करते. माझ्या मित्र आणि मैत्रिणींना पण माझ्या मनापासून नमस्कार करते. एवढा कार्यक्रम त्यांनी घडून आणला त्यांचा पण म्हणजे भाऊसाहेब आहे, जे माझ्या वर्गातल्या मित्र आणि मैत्रिणी ज्यांनी म्हणजे या म्हणून सर्वांना जे प्रोत्साहन केलं त्यांच्याबद्दल मला. आणि मी म्हणजे 10वीतच माझं लग्न झाल्यामुळे मला 2 मुलं आहेत. एक आता 10वीची परीक्षा दिली, 12वी सायन्स. मी नाही शिकली पण मी माझ्या मुलांना शिकवणार आणि त्यांना घडवणार अशी संस्कार या माझ्या
शाळेने मला दिली आहे. माझे आई वडील अशिक्षित होते, पण मला माझ्या गुरुंनी खूपच काही असं दिलेलं आहे की त्यांचे खूप आभारी आहे. एवढं बोलून माझी भाषण संपते. माझी भाषा आहे तावडी. मी या भागातली आहे, आडगाव मंदिर आहे आडगाव. माझं नाव आहे सविता कृष्ण पाटील. सेविका बरंच. माझ्या 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा 10वीत आहे, मुलगी 7वीत आहे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील शिक्षक वृंद आणि इथे जमलेले माझ्या मित्रमैत्रिणी, कोणते सर आपल्याला कोणते विषय शिकवायचे आहे. आपण एकत्र असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे काही सांगायची गरज नाही की कोणते सर आपल्याला कोणता विषय शिकवायचे. आणि सगळ्या विषयांचे शिक्षक आपल्याला सगळ्यांना खूप अपेक्षा आहे. आपण आतापर्यंत सगळ्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. मी आता सध्या माझ्या गावाची पोलीस पाटील आहे, आदर्शाची. शाळेत असताना पण टॉपला होती आणि आता गावात असताना पण टॉपला आहे. सगळ्याच ठिकाणी माझा मान सन्मान आहे. माझे नाव मनीषा दिलीप वाघ, तिकडचे नाव मनीषा रवींद्र पाटील. मी राहायला आदर्शाला सांगितलेलं. मी रीना नंदू महाजन, हल्ली सायगावला आहे. शेतीच करता. 2 मुलं आहे मला. माझं आताचं नाव मनीषा समाधान पाटील. मी गृहिणी आहे. माझे मिस्टर सायकल मार्केट प्रॉपर जळगावला राहते. मला नेहमी सर शारदा देवी म्हणायचे शाळेत. मला खूप राग यायचा, पण आता असं वाटतं की मी देवीच्या पदावर होती तेव्हा शाळेत असताना. आणि मी तशीच पदावर आहे आमच्या गावी पण. मला सगळे मानतात. आणि माझे मिस्टर शेती काम करतात. त्यांची शेती व्यवसाय आहे. मला एक मुलगा आहे, हर्षवर्धन गिरीश महाजन, 5वीला आहे. देवी मला अभ्यास शिकवू दे, मग गप्पा मारतो आणि माझं हसायचं चालूच राहायचं वर्गात. सांगितलं माझं नाव मनीषा दत्तात्रय सुरवशी, राहणार खेडेगाव. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. माझ्या मित्रमैत्रिणींना आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणी आधी मी माझा परिचय देते. अश्विनी जितेंद्र पाटील. मला 2 मुलं आहेत. मी पाचोऱ्याला राहते आणि एक मी ब्युटिशियन आहे. ठीक आहे, थँक्यू. आता तिकडे ऐश्वरी पाटील. माझे मिस्टर ग्रामपंचायत सचिव आहेत आणि ग्रुपमध्ये पण आणि मी एक सेविका म्हणून शाळेत काम करते. आणि सरांचे खूप मी मुंडखेड्याला ग्रामपंचायतीमध्ये सचिवमधून कामाला आहे. मी सुद्धा एक शाळेत सेविका म्हणून काम करते. आणि माझं नाव शीतल प्रमोद आहे. मी राहायला मुंडखेड्याला आहे. 2 किलो आणले. तू सांगाल बघ ना, निंबू वापरून पडले म्हणजे तुझं काम सांगाल. किती 2 किलो सांगा आपण 2 किलो केलं काम का? एक कॅरेट भरले. माझं नाव आहे जगदीश भाऊसाहेब वाघ. मी आर्यन वाघ सरांचा एकदम आवडता विद्यार्थी होतो आणि शेवटपर्यंत आर्यन वाघ सरांच्या शिव्या काढल्या. तो काही का खाल्ल्या म्हणजे सरांना माहिती आहे. नाही, वंदे मातरम चालू असताना हसायचं फक्त मलाच. मी हसतो का बस. शेवट कार्यक्रम व्हायचा. वंदे मातरम संपलं मग डायरेक्ट खोकी तोडायची मग फिरायचं. तरी माहिती झाला लोक विषयी. पण ते आज म्हणजे माणसाला पस्तावायचं सर खूप सांगायचे तेव्हा किंवा शिक्षणकडे लक्ष द्या. पण तो आज तो पस्तावायचो. बऱ्याच वेळा गणिताचा तास असायचा. आम्ही शेवटच्या बेंचवर बसायचो. 4 बेंच असतात. शेवटच्या बेंचला मुलींसाठी 2, मुलांसाठी 2. आम्ही एक मध्ये बेंच लावून 6 जण बसायचो. मग राहायचा गणिताचा तास गुंजाळ सरांचा. आमचा दादा कधीतरी होमवर्क करून नाही यायचा. मग आम्ही सांगायचो सूर्यफूलच्या बिया दे, नाही तर गुंजाळ सरांना तुला प्रश्न विचारायला लाव. मग पुढचा पण एक किस्सा सांगतो. मग आम्ही बिया खायचो तिथंच आणि फेकायचो. मग यायचे देवकर आप्पा काय काम करी रे तुम्हाला बापनी जायचं करायचं एक किंवा सर आप करू दे पोरेचे. मी महसूल सहाय्यक म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयात जळगावला आहे. माझे नाव बळवंत युवराज वाघ.
मी आता दैवतला शेती करतो. मला एक मुलगा एक मुलगी. हॅलो नमस्कार मैत्र मैत्रिणी. हॅलो हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणी. मी एक शेतकरी म्हणून काम करतो इथंच गावात आणि चिंचगाव पाट्यावर माझी ठिबकची फॅक्टरी. बस हो मग केली. लग्न झालंय, 2 मुलं आहे मला. एक पहिलीला जातो, एक केजी जातो. सुरेश शिंदे. कोटली गाव माझं. विनायक रमेश पाटील, राहायला कोटलीला आहे. बिझनेस आहे, ट्रॅक्टर आहे, ऊस वाहतूक व्यवसाय आहे. माझं नाव आहे बंडू सुरेश शिंदे. मी गृह मुंबई महानगरपालिकेत PHT मध्ये. माझं अजून लग्न झालेलं नाहीये. मोकळे सांगेले पोर होईल म्हातारी पातारी कोणती काय नाही पाहिलं ते काय भाऊ. आपले काही लग्न करायला नाहीये, त्यामुळे आपण काही टेन्शन घेतच नाही. आम्हाला मुंबई बायकांनी पोरपटाला आणि तिकडेच रिंगलाय. पण आपलं काही असं करायला नाहीये. आपण आम्ही एकटा स्वतःची सुखी आहेत एकदम. आपलं काही असं नको. आपण बराच दिवस नंतर भेटले. मला असं एक विचार म्हणजे मनाला असं वाटत की आपण मराठी शाळा शिकल्यात, पण आपला जेवढा बराच आपला पोर आहेत या सगळ्या इंग्लिश मिडियम वाला. मी स्वतः इंग्लिश मिडियमने शाळा काम करत कर्नाटकले पोरे सोडानच. मला नाही वाटत की जेवढी शिक्षा आपल्या आधी भेटली तेवढी कुठे इंग्लिश मिडियमने भेटी. एवढी अपेक्षा आपण करायलाच नाही कधी. आणि मला असं वाटत की तुम्ही कमी राहू. आणि आपली फुगटली शाळा आहे. आठच शिकायला तर मला खूप चांगलं वाटी. म्हणजे मनाली अजून तुम्ही शिकवलं पण ऐक सांगितलं एवढं आपल्यासाठी शिक्षण भेटणार तेवढं इंग्लिश मिडियमचे मी इंटरनॅशनल 15 शाळांनी काम करायला पोरेस ना. काहीच पोरेस नाही बोलायला. म्हणजे लहान मुलांनी काही पायरी नाही, काही बोलायला विषय नाही. आणि पोरांना आता इंग्लिश ना काय त्या पटापटा करत असते. आपली समजत नाही त्यामुळे आपण जास्त बोलतो की नाही देत नाही. पण आपली काही शाळा आपल्यासाठी खूप चांगली होती. आणि राईस मी सगळ्यांना आभार व्यक्त करत एक चुकायला असेल तर माफी मागतो. दगडू सूर्यवंशी. हॅलो, माझं नाव अविनाश भास्कर देवरे. मी सध्या पुण्याला आहे. आर्किटेक्चर व्हिज्युअलायझर म्हणून काम करतो. आत्ता मी ज्या पोझिशनला आहे ते त्याच्या मागे सरांचा चांगला हात आहे. तर अजूनही मी इंग्रजीमध्ये कच्चाच आहे. पण मी आज ज्या याच्यावर काम करू शकतो त्याचा सगळ्यात सरांचा माझ्या मागे खूप सपोर्ट असल्यामुळे मी करू शकतो. आज स्टेजवर फर्स्ट टाईम आलो आहे त्यामुळे 4:30ला त्याला पहिलाच शब्द सांगायचा लाईट लाव. तू लाईट लावला का जिंदगीमध्ये तुझा लाईट लागेल. आणि ज्या ठिकाणी पुण्यात तिथे काय होणे तिथं तो झालेला आहे. हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माझा आधी नमस्कार. आणि माझ्या शिक्षकांनाही नमस्कार. मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी शेती आणि किराणा व्यवसाय करतो आणि आपला रोजंदारीचा भागात असते. आज इथे गेट टुगेदरला आल्यामुळे खूप असा आनंद मिळतोय. सगळ्यांनाच मिळणार आहे कारण की हा अविस्मरणीय क्षण आहे. यांनी खूपच आपल्याला मार्गदर्शन केले होते. आणि आपले पंडित सर आलेने एवढीच खंत आहे. एवढे मॅडम आलेले, बरेच शिक्षक आलेले, त्या यायला पाहिजे होते तर बरं झाले असते. मी विनोद बाबू मी व्यवसाय शेती करतो. तर शेतीला जोडधंदा म्हणून माझ्याकडे जर्सी गाई. आता बंडूने बोलला की इंग्लिश मिडियम आणि मराठी शाळा. जे मराठी शाळेत शिक्षण मिळतं ते आज इंग्लिश मिडियमला मिळत नाही. फक्त इंग्लिश मिडियम हे फक्त आज असं झालं की फक्त पैसे पाहिजे आणि शिक्षण कमी. इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घ्या, ट्युशन बाहेर लावा, वह्या पुस्तकं बाहेर घ्या,
सगळं म्हणजे शाळेत पुस्तक ज्ञान शिक्षण बाहेर झालं तसं मराठी शाळेत नाही. मराठी शाळेत म्हणजे आईपासून सुरुवात व्हायची. आता इंग्लिश मीडियम म्हणजे मनपासून सुरुवात होते. मुलांना आज माझा मुलं असता इंग्लिश मीडियम जातो पण त्याला काहीच समजत नाही तो काय शिकतोय असं. आणि विषय एक म्हणजे मलाही समजत तो काय शिकतोय. सर्व प्रॉब्लेम झाला आहे की इंग्लिश हे त्यांच्या डोक्याच्या म्हणजे हाय लेवल आहे. जे आम्हाला 8वी शिकायचे इंग्लिश ते आज त्यांना LKG UKG शिकवत आहे. आणि इंग्लिश मिडियमची फी आज घेतली तर सरासरी 25,000च्या पुढं लोकल शाळेत समजली तरी. आणि VIP शाळा घेतलं 50,000च्या पुढे. मला तर असं वाटतंय की आम्ही पहिली ते 10वी पर्यंत आम्हाला 20,000 रुपये लागत नसतील. आणि जे शिक्षक व्यवस्थित शिकवायचे मराठी शाळेत ते इंग्लिश मिडियमला शिकवत नाही. नमस्कार, हे माझ्या मामाचं नाव गाव आहे नाना सगळं पवार यांच्याकडे. माझं गाव कसं मोहन बाबा पटेल. दोनच शब्द बोलणार आहे, त्यात 4-5 शब्द ऍड केलेले आहेत. आता हे असं कागदावर लिहून घ्या, परत ते बोलाय थोडंसं अवघड वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांना मी सर्वात पहिले अभिवादन करतो. त्यानंतर आपले शिक्षक वर्ग त्यांना अभिवादन करतो. आणि आपलं मित्रमैत्रिणी इथे जे आले आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. हे असं कागदावर लिहिलेलं थोडं अवघड वाटतं. आता सर्वात महत्वाची गोष्ट डायरेक्ट सुरू करतो. जसं सरांनी सांगितलं, नो फॉर्मॅलिटी. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले जे शिक्षक होते, आजकाल सर्वांना मुलं आहेत आणि सर्वांची मुलं इंग्लिश शाळेमध्ये जातात. आपण जर शाळेमध्ये गेलो तर जे शिक्षक लोक आहेत ते विद्यार्थी, आपले जे मुलं आहेत त्यांची आपण काय म्हणतो, माझ्या मुलाला तुम्ही का बोललात आम्हाला सांगा. ही गोष्ट चुकीची आहे. सर्वांना मी सांगतोय. पहिली गोष्ट, आपल्या वेळेस जर शिक्षक आपल्याला असं वाटायचं काही चुकलं तर शिक्षकांनी आपल्या वडिलांना सांगितलं तर आता इथं 2 भेटेल तर घर 4 भेटतील. त्यामुळे कोणीही घरी जाऊ द्यायचं नाही, इकडेच मिटून घ्यायचं. त्यामुळे या गोष्टी सर्व पाल्यांनी लक्षात ठेवा. शाळेत जेव्हा तुम्ही जातायत मुलांच्या, तर आपल्या मुलांच्या शिक्षकांना सांगा मुलावर लक्ष ठेवण्याबरोबर वेळोवेळी गरजेनुसार त्यांना छोट्या प्रमाणात को असो ना ऍप्रिशिएट आणि शिक्षा दोघं गोष्टी करा, जेणेकरून मुलांना प्रोत्साहनही भेटतं आणि त्यांच्या मनात थोडी भीती असते, ती गरजेची भीती असते. पुढची गोष्ट, जेव्हाही आपले शिक्षक भेटतील, भेटल्यानंतर आठवणीने त्यांना अभिवादन करा, त्यांचा पाया पडा. आणि प्रत्येक शिक्षक मी कॅल्क्युलेशन करत होतो, एका वर्गात जर 100 विद्यार्थी असतील तर आपण 6वी ते 10वी असे 6 वर्ग पकडू, म्हणजे 600 विद्यार्थी होतात. त्यानंतर जर एका शिक्षकाने 40 वर्ष सर्व्हिस केली तर आय थिंक 24,000 विद्यार्थी होत असतील. सर बरोबर का आकडा चुकतोय? तर एका शिक्षकाच्या हाताखालून 24,000 म्हणजे 20 ते 30,000 विद्यार्थी जातात. प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखू शकत नाही. तर भेटल्यावर त्यांनी आपली ओळख द्या. सर माझं नाव सतेज पाटील, मी SSC 2005च्या दैवत बॅचला होतो, अशी प्रत्येकाने ओळख द्या. आणि तुम्ही आम्हाला प्रत्येक शिक्षक कोणता विषय शिकवायचे ते माहिती, तरी आवर्जून प्रत्येकाने सांगा, त्यांना अभिवादन करा. ही तुमची शिक्षकांसाठी असलेलं प्रेम असेल, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. पुढचा विषय सांगताना वैशालीला राग येऊ शकतो, पण मी पण एका मुलाचा बाप आहे. मोबाईल मुलांपासून थोडा लांब ठेवा. सर्व आई वडिलांनी लक्ष द्या. नंतर आता थोडेसे शाळेचे किस्से सांगतो. जसं तर गणित आपल्याला गुंजाळ सर शिकवायचे, आयरे सर इंग्लिश शिकवायचे, पवार सरांनी पण इंग्लिश शिकवलं, बापू आपल्याला नागरिक शास्त्र, इतिहास हे विषय शिकवायचे. ठीक आहे, त्यांना शिकवलं जातं. तो सेम होमवर्क म्हणून घरी दिलं जातं आणि ते आई वडिलांना करावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे आपल्या वेळेस होतं तसं आता नाहीये. त्यामुळे सर्व पालकांनी, बरं 2 मिनिटात आवडतोय, तर सर्व पालकांनी या गोष्टीची काळजी घ्या. आणि एक छोटासा किस्सा सांगतो. हे स्टेजचं जसं बोलला, स्टेजवर आम्ही आयुष्यात आलो नाही, कुठलं भाषण कधीच दिलं नाही. त्यानंतर डीएड पण केलं. डीएड ज्यांनी केलंय त्यांना किस्सा माहितीये. फक्त समोर असं उभं करून ठेवतात, तो म्हणतो काय बोलावं, तो उभाच राहतो, फक्त महिनाभर उभाच करून ठेवतात. मग हळूहळू पुढची प्रोसेस आहे डीएडची. मग त्यामध्ये आपल्याला आपल्या मनामध्ये भीती जी ती निघते, जे म्हणतात ना छाती धडधड करते, याच्यासाठी धडधड करते, आपल्याला सवयच नाही राहत. माझी पण सवय मोडली होती. मी आलो तेव्हा मला पण थोडंसं वाटलं, पण ठीक आहे, कंटिन्युटी आल्यावर होते. एकच विषय, सर्वांची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि शिक्षक भेटल्यावर अभिवादन करा, ही सर्वांना विनंती. आणि आपला जो कार्यक्रमाचा जो छोटा
भाग आहे तो संपलाय. आता पुढचा मुद्दा असेल शिक्षकांचं मनोगत. शिक्षकांचं मनोगत 2 मिनिटात फक्त. सर्वात प्रथम आजचा दिवस जो आहे तर 1 मे आपला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, याच्या सर्वांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्या महाराष्ट्राचा आपण आपली वाढ होते, त्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्यापैकी तुमच्यापैकी बरेच जण हे कामगार आहेत. आम्ही पण एक कामगारच आहोत, फक्त आम्ही इथं कामं करतो आहोत. तर त्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वात आधी त्याच्यामुळेच आज आपला महाराष्ट्र जो आहे तर त्याची एक उत्तम अशी घडवणूक झालेली आहे. तर सर्वप्रथम त्यानंतर ज्या विद्याचे माहेरघर म्हणून आपण ज्या विद्यालयात शिकलेलो आहोत तर त्या विद्यालयाची आराध्य देवता किंवा आपल्या सर्वांची आराध्य देवता माता सरस्वती यांना पूजन करून सर्वस्व त्यांना अभिवादन करून आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, मला तुम्हाला जसे ते शिकवायला होते, अध्यापनासाठी होते, तसेच माझ्याही काळामध्ये मी सुद्धा तुम्ही 2004 आणि 5 मध्ये होता, तसे मी या शाळेमध्ये 95-96 ला शिकत असताना मला श्रीयुत आयरे सर, त्याच्यानंतर माननीय आपले गुरुवर्य मार्गदर्शक गुंजाळ सर हे होते, तसेच एन एम पाटील सर, एम एन पवार सर हे पण होते आणि सावकार सर आणि आमच्या विद्यालयातील उपशिक्षक श्रीयुत समाधान पवार सर यांना. विद्यार्थी मित्रांनो, आपला दैवत जो आहे तर या दैवत आणि या आपल्या विद्यालयातून शिक्षण घेऊन किंवा आपल्या विद्यालयाचं हे जे शिदोरी जे आहे सुद्धा आपल्या विद्यालयातून आपला निलेश वाघ जो PSI झालेला आहे, तसंच बरेचसे विद्यार्थी जे आहेत माझे सो अगदी शेती क्षेत्रामध्ये सुद्धा सर आजकाल शेती जी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने प्रगतीशील अशा भगिनी आहेत, तर त्या सुद्धा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवताना आपल्याला दिसत आहेत. तर या घडलो आणि आता आम्ही तुमच्या पाल्यांना, तुमचे जे काही मुलं असतील, आता मला वाटतं बऱ्याच जणांची मुलं पण आमच्या हाताखाली शिकतायत आता, तर त्या पाल्यांना घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुमच्यापैकी सांगितलं की तुमच्या बॅचमध्ये त्यावेळेस फक्त 13च विद्यार्थी पास झालेले होते, तर खरोखर माझं ऊर भरून आला की इतक्या विद्यार्थ्यांमधून 13च जण पास झाले, तर त्यावेळेस हात आहे याचा पण मला पण स्वतःला अभिमान आहे. ऐनवेळेवरती मला सूत्रसंचालनाचा कार्यक्रम दिलेला होता, पण मी त्यांना म्हटलं तरी रेखा आणि आपल्या भावनेचे ते तुम्हाला सहकार्य, खुर्च्या असो किंवा इतर स्टेज सजावट वगैरे जे काही करू इच्छिलो होतो आणि ते केलं तुमच्यासाठी. तर तुमच्या सर्वांच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं भावी आयुष्य जे आहे तर ते खूप आनंददायक आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. खरोखर आजचा दिवस अविस्मरणीय दिवस असा आहे. तुम्ही आमची आठवण केली. तुमचे चेहरे त्यावेळेचे आणि आताचे फार मोठा बदल आहे. तुम्ही आमच्याहीपेक्षा मोठे झालात, त्याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे. आम्ही गुरु आहोत, गुरुपेक्षा कोणीही मोठा नाही एवढं निश्चित. परंतु आम्हाला तो आनंद आहे की तुम्ही कुठेही कमी पडला नाही. या संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये 2025 20 वर्षाच्या वरती कालावधी गेला. या 20 वर्षाच्या कालावधीच्या आपण जर आठवणी काढल्या तर आपल्याला बरेच दिवस पुरतील, एवढ्या आठवणी आहेत, बरेच दिवस पुरतील. कारण ह्या शाळेमध्ये तुम्ही जवळजवळ इयत्ता 5वी पासून तर 10वी पर्यंत 6 वर्ष अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आजकाल भेटणं सुद्धा दुरापास्त झालेलं आहे. एकमेकांशी बोलणं तर सोडाच, भेटणं सुद्धा मनुष्य दुरापास्त झाला आहे. नजरेला नजर सुद्धा भिडवत नाही माणूस, एवढी कमालीची अवघड गोष्ट झालेली आहे. आणि मोबाईलमुळे माणूस आपण म्हणतो की जवळ आला, परंतु त्याच्या भावना मात्र तो विसरला. जेव्हा भावना व्यक्त करायला पाहिजे, जी जवळीक पाहिजे, ती जवळीक मात्र मोबाईलमुळे आपण हरवून बसलो आहोत. साधं उदाहरण जर घ्यायचं झालं, म्हातारी वारली
फक्त आपण काय करतो, भावपूर्ण श्रद्धांजली एवढं टाकून मोकळा. म्हणजे एवढा तुझा संबंध होता का? तो जाणारा व्यक्ती एवढाच होता, 2 वाक्याचा होता का? तिथपर्यंत तरी तू पोहोचला पाहिजे कमीत कमी. ह्या आम्हाला आनंद आहे की तुम्ही आमची 20 वर्षानंतर आठवण काढली. आणि म्हणून मला खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यावायचे वाटते की जरी मी इथे 1.5 वर्ष होतो, मी इथे होतो त्यावेळेस मला वाटतं रमेश शामराव पवार यांचं घर मी भाड्याने घेतलेलं होतं, बरोबर? त्यावेळेस तुम्ही होते. त्यावेळेस मी तिथे भाड्याने राहिलेला आहे. तेव्हा पगारही नव्हता आणि घरची परिस्थिती जेमतेमच होती, कारण सायकलही नव्हती माझ्याकडे, अशी परिस्थिती होती. परंतु त्यांनी मला त्यावेळेस मात्र फार मोठा आधार दिला. म्हणून त्यांना पहिले प्रथमतः त्या धन्यवाद दिलं पाहिजे की ते अण्णा वाढले, त्या अण्णांना धन्यवाद नाही दिलं. तिथे माणसाला माणूस पारखा झाला, तिथून एक मला शिकायला मिळालं की हे गाव आहे. एका प्रसंग असा घडला होता की मी शाळेत निघून आलो आणि अरे म्हटलं मला सॉरी, मला माहिती प्रथा तर माहिती नाही, कोणीतरी शेण मारलं म्हणून मला तो डोक्यात ओलं. ते त्याला माहिती दाराल गाव शेण मारलं, मी तर कोणाच्या देण्यात वाड्यात तरी या लोकांनी असं करावं का? पण असा जो प्रसंग घडला त्यावेळेस मात्र जेव्हा स्पष्टीकरण मिळालं कुठेतरी आता सावध होण्याची गरज आहे आणि सावध अशाच ठिकाणी आपण होऊ शकतो. संघटन महत्वाचं आहे. व्यासपीठ आणि 2005ची माझी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सांगायचं तात्पर्य एकच आहे की या गावाचा रहिवासी जरी असलो पण तुम्ही ही जी योजना घडून आणली ही अस्मरणीय अशी योजना आहे. या ठिकाणी एकत्र आल्यानंतर आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातलं प्रेम आणि सद्भावना या सगळ्या जागृत होत असतात. तुम्ही सगळ्या शिक्षकांना आमंत्रण दिलं ठीक आहे. मला सध्या आज 11, 11:30 वाजता फोन आला. मी धुळ्याला दवाखान्यात होतो, दवाखान्यातून 40 गाव परत आलो आणि परत आल्यानंतर मी एक स्कूटी घेऊन इथं या कार्यक्रमासाठी हजर झालो. मला भाऊसाहेबच्या मुलाने परवासुद्धा सांगितलं पण मला विस्मरण झालं होतं, मी दवाखान्यात होतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जीवनामध्ये तुम्ही खरोखर आमच्यापेक्षा यशस्वी कसे आहात की सगळेजण टॉप लेवलला चाललेले आहात. आहे शेती आहे, भाडी आहे, अमुक आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट असतात पण त्या संकटाला कधी मला या ठिकाणी सांगायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट येड कर पण ते शाळेमा जास्त दिवस शिकड नाही म्हणून बोलायला थोडंसं अवघड वाटस, बाकी काही नाही. विद्येची देवता सरस्वती मातेला स्मरून माझा आवाज कमी आहे, ऐकायला येतोय सर्वांना? पहिल्यापासूनच कमी आहे. तुम्ही म्हणतात आवाज कमी आहे. मी माझ्या भाषणाला, अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करतोय. वाघ सर, JD पवार सर, नंतर JS पवार आणि समाधान पवार, माझे 2005चे माझी विद्यार्थिनी. सर्वात प्रथम मी संयोजकांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. त्याला कारण असे की ज्या वेळेला मी घरून निघालो 2005ची विद्यार्थी मला भेटणार आहेत. माझ्या फ्रेंडने मला सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमाला जावं लागेल. रस्त्यावर मला एका माझ्या विद्यार्थ्याचा फोन आला, सर तुम्ही निघाले का? आता माझ्या विद्यार्थ्याला काय सांगावं, तो मोठा प्रश्न पडला. पुन्हा कंपास पेटीमधला तो सुद्धा फुटलेला आहे. मी माझ्या मनाला विचारत होतो मग मी जर वाईट केलं असेल तर 24 वर्षामध्ये या दैवत गावचा एकही पालक माझ्यापर्यंत आला नाही की सर माझ्या मुलाला मारलं का, मुलीला मारलं का आलं नसेल. आणि वरून काय म्हणतात की माझ्या मुलाचा गुंजाळ सरांनी हात तुटला तरी हा माझा विद्यार्थी सर, माझा पोरगा
दुरुस्त झाला. त्यावेळेला मला वाटलं की सर आपण इथे कुठेतरी कमी पडलो, असं त्यावेळेला मला वाटायचं आपण इथे कुठेतरी कमी पडलो. पहिला प्रसाद त्यालाच राहायचा, कुठे तो हा मोबाईल ऐकतोय. सतीश काय करायचं आता गुंजाळ सरांचा तास आहे ना, तो मधल्या रागेतून बेंचकडून पुढे यायचं. आम्ही इथून बाहेरून इथून ऑफिसमधून निघालो, अरे बाप गुंजाळ सर आले, मला तिथे ऐकायला यायचं त्याचा आवाज, ते अजून सुद्धा माझ्या कानामध्ये. आणि पहिला मार त्यालाच. आणि खरं सांगतो तुम्ही एवढे भाग्यवान आहात, परमेश्वरापेक्षा तुम्ही भाग्यवान आहेत. कसं भाग्यवान आहेत? मनीषा दिलीप वाघ आली, हे नावं काही असे ठराविक नावं माझ्या लक्षात. आणि तो एक आणखी तो एक उन्हाळ पोरगा होता आपला, काय भाऊसाहेब जगदीश आहे का, जगदीश भाऊसाहेब का, जगदीश अजून ते उन्हाळ्यात आहे सर. किती जवळचं असतं. मला सुद्धा इथपर्यंत उडून आणलंय, एवढा नाजूक नाता असतं. मी दैवतच्या अगोदर वाड्याला होतो. 6वीचा विद्यार्थी किती लहान असतो, 6 12 वर्षाचा, किती नाजूक असतं. 12 वर्ष म्हणजे काहीच नाही. त्या विद्यार्थ्याला मी गणित शिकवायचो. काय शिकवायचो? गणित. नंतर माझी बदली करमुडला झाली, करमुडून परत दैवत. ते गृहस्थ आणि त्यांची मिसेस वरती चढले. उभा राहा, पुढे तिकडे मी असं समजा मी आहे, मी तिकडे दुकानदाराकडे बघतोय, तो गृहस्थ आला, बघतोय तो गृहस्थ. तुमचा आवाज, तुम्ही आम्हाला 6वीला गणित शिकवायचे, तो आवाज अजून सुद्धा माझ्या कानात घुमतोय. तुमच्या आवाजावर तुम्हाला ओळखलं की तुम्ही गुंजाळ सर आहेत. किती श्रीमंत माणसं आहेत आम्ही, किती श्रीमंत. काय करता अनिल अंबानीला? कोणी घेतं अनिल अंबानीचं नाव? कोणी घेतंय? नाही. अरे फक्त गुरुजन, आई वडील. किती किती भाग्यवान. तुम्ही सुद्धा भाग्यवान. यात माझी काही विद्यार्थी शिक्षक झाले असतील तर बाळांनो, पुढचं भवितव्याचं जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज. गुड आफ्टरनून एवढी श्रावण. पडूनी चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. बोल उभं राहा, बोल ना. आणि या ठिकाणी तुम्ही एकत्रित जमलात आणि आमच्याकडून जे काही कार्यक्रम घेतात त्याचा आमचंही समाधान आहे, हेच मी या ठिकाणी सांगतो. आणि हे सांगायचं वाटतं की तमन्ना की तस्वीर हर कोई सजाता है, लेकिन पाता वही है जो किस्मत वाला होता है.
आणि विद्यार्थी मित्र काही म्हणत नाही. तू माझ्या डोक्या एवढे झाले. जाऊ का? माझ्या नातूला कारण काय? आपल्या मुलाला शिकवतील. बाळ काय म्हणतो? आई आम्हाला ते शिकवते. या ब्रेनमध्ये विकास होतो, वाढ होती. विज्ञान शिकवत असताना कालांतराने माझं विधान असं होतं, कालांतराने एक वेळ अशी येईल की माणसाच्या खिशात माणूस राहील असं विधान केलं होतं मी. कोणती ब्याच असेल ती मला काही आठवत नाही. घरी गेलो आणि मी चिंतन केलं, सर आपण काहीतरी चुकलो का असं बोलताना माणसाचं शिक्षक समाधान करणं माझं कर्तव्य. मला मी माझ्या दृष्टी शिक्षकांना समाधान कसं. अरे मला तुम्ही भीम ऐकलंय का? रामायण महाभारत बघितले. आता तो भीम एक गाणं भात खातो बरं, संघटनांतर्गत असेल असं आपण गृहीत करू. पण ज्या वेळेला तो वाढले त्यावेळेला त्यांची कौटिल्य एवढी असते, एवढी. छोटासा एक गणिताचा एक उदाहरण. तुम्ही काय 1 ते 30 पर्यंत दोन्ही पाठ तुम्हाला मी करायला सांगायचं. खरं सांगायचं. आता मी काय सांगतो, तुमच्या त्या गणिताचा या व्यवहारामध्ये काय उपयोग आहे? माझी विद्यार्थी सरांना किती काही होते, किती मर्म झाले, मग्न झाले हे लक्षात. हा बरं जगदीश चौधरी नाशिकमध्ये घर बांधलं. प्लॉटचं काम चालू आहे. आणि मी सहज विचारलं त्याला, सरांनी विचारलं सर कारण जगदीश काय आहे तुला लावलेली ती किती आहे? मग जगदीश काय म्हणतो 25 बाय 25 किंवा 30 बाय 30 25 बाय 25 पाहिजे तुम्हाला येईल 25. मग माझ्यासारखा काय असतो मी तुझी कान लावून ऐकतोय ना. जगदीश मग मलाच माहित नाही असं आज 45 आहे रे. तू कारागीर कसा असतो? कारागीर फार हुशार असतो आपल्यापेक्षा. हो आपल्यापेक्षा मला सुद्धा आवडतात. तो मोबाईल काढायला लागला 45 गुणिला 45 2025. काय झालं तुम्ही मेन्यूचा वापर करत. बरं समजा तुम्ही आता समजा मला असं विचारलं या मेन्यूमध्ये तर आपले 13 प्रमेय राहायचे. 13 अरे मला असं वाटतं माझं नाही आमचं पोर्शन अपूर्ण राहून जाईल. आणि ती म्हणजे आता मौलिक छेडी देण्याचा मला या मुलांनी दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी.
करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. इकडे बघा 2 मिनिटं फक्त सरांना जायचंय. मला अगदी आनंद होतो आणि ही समयची तरी म्हणजे हे प्रकाशाचं प्रतीक आहे आणि त्या प्रकाशाकडे तुम्ही आमच्याकडून तुम्ही अज्ञानातून प्रकाशाकडे गेलात आणि तुम्ही दैवत गावाचं म्हणजे मुलांनी आणि सासरचं पण नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि प्रकाशमय केलेलं आहे. आणि आम्हाला आमच्या विद्यालयाला ही छोटीशी जी समय भेट दिली त्याबद्दल मी सर्व गेट टुगेदर या नात्याने सर्व माजी विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं माझ्या नातवंडांचं सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी हे स्वीकारतो असे मी जाहीर